तुमच्याकडे या शेंगांना काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आमच्याकडे या शेंगांना पोपटीवालाच्या शेंगा म्हणतात। चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच गावाकडील नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। सर्वात आधी या ठिकाणी या शेंगांमधून छान दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। मी छान कोवड्या अशा शेंगा या ठिकाणी घेतलेल्या आहेत, पाणी करायचं आहे म्हणून। या ठिकाणी सर्व दाणे मी सोलून घेतलेले आहे। आता फोडणीची तयारी करूया। कढई तापायला ठेवली आहे। बाजूला मी 4 ते 5 लसूण पाकळ्या, चवीप्रमाणे तिखट तुम्हाला आवडत असेल तशी मिरची आणि कोथिंबीर घेऊन छान ते असं ठेचून घेतलेलं आहे। नंतर कढईमध्ये तेल घालून त्याला तापू द्यायचं आहे। नंतर जिरं मोहरी घालायची आहे। आपण ठेचून घेतलेला ठेचा सर्व त्यात घालून द्यायचा आहे आणि तो 1 ते 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचा आहे। नंतर सोलून घेतलेले सर्व वालाचे दाणे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी छान त्या दाण्यांना वाफवून घ्यायचे आहेत। छान मऊसूद वाफवले जातील इथपर्यंत आपल्याला त्या दाण्यांना छान शिजवून घ्यायचं आहे। कुकरला 1 शिट्टी घालून पण आपण ते शिजवू शकतात, पण जर आपण तेलामध्ये त्या दाण्यांना छान असं होऊ दिलं ना तर एक छान टेस्ट अशी त्या पाण्याला आपले येते। तुम्ही बघू शकता आपले दाणा बऱ्यापैकी शिजला आहे। जर तुम्हाला असं नाही कळालं तर तुम्ही हाताने सुद्धा मॅश करून बघू शकता शिजलेला आहे की नाही। या ठिकाणी मी एक वाफ काढून घेणार आहे आणि नंतर गरम पाणी मी बाजूला ठेवलं होतं, ते गरम पाणी आता यामध्ये मी घालून घेत आहे। पाणी घालताना थोडं सांभाळून घाला, खूप जास्त पण घालू नका, पाण्याला त्याची टेस्ट राहणार नाही। तुम्ही बघू शकता थोडं असं दाटसर होईल असंच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये थोडी हळद, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। हळद तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला जर आवडत नसेल तर, पण आमच्याकडे आवडते म्हणून मी या ठिकाणी हळद घातलेली आहे। नंतर या पाण्याला छान झाकण ठेवून 2 ते 3 उकळ आपल्याला घालून घ्यायचे आहे। या शेंगांना वालाच्या शेंगा नाहीतर पावट्याच्या शेंगा असं दोघंही म्हटलं जातं, पण आमच्याकडे वालाच्या शेंगाच म्हणतात। हिवाळ्याच्या दिवसामध्ये छान गावरान या शेंगा मिळतात। गावरान शेंगाची चव एक खूप छान असते हायब्रिड शेंगांपेक्षा। एरवी तर नेहमी मिळतात बाजारामध्ये, पण हिवाळ्यामध्ये ज्या शेंगा असतात त्यांची खूप जास्त टेस्ट असते। एकदा नक्की करून बघा। नंतर उकळ आल्यानंतर खूप सारे कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि पोळीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही हे खाऊ शकतात।